नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वणयोस्तत्वदर्शिभिः या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगती तत्वज्ञ संत स्वीकारती. प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातील आजची प्रवचनरूपी सेवा, ही सेवा परब्रह्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करत असताना ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 16व्या क्रमांकाचा श्लोक सेवेकरिता घेतलेला आहे. दुसरा अध्याय सांख्ययोग नावाचा अध्याय आहे. सांख्य या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान योग प्रतिपादन करतात. काही लोक म्हणतात सांख्ययोग सांगितलेला आहे, याचा अर्थ कपिल मुनींचं सांख्यशास्त्र सांगितलेलं आहे का? तर नाही बरं का. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे. या सांख्ययोग शब्दाचा अर्थ होतो ज्ञान योग. सांख्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा तत्वज्ञानाचा विषय कुठून सुरुवात करतात? तर दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाच्या श्लोकावरून तत्वज्ञानाचा विचार करतात. अशोचाननवशोचस्त्वं प्रज्ञावादांशच भाससे गतासो न गतासोश्च नानुशोचन्ति पंडिताः. असा त्याच्यामध्ये तो विचार, तिथून अगदी तत्वज्ञानाचा विचार भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा सुरुवात करतात. म्हणजेच गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकापासून तत्वज्ञानाचा विचार होतो. आणि तो विचार पाहत असताना त्याच विचारातला 16व्या क्रमांकाचा श्लोक आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वणयस्तत्वदर्शिभिः. याचा अर्थ असा होतो, असत पदार्थाला अस्तित्व नाही आणि सत पदार्थाचा अभाव नाही. दोन मुद्दे सांगितले. आणि हा विचार कोणी केला? यथार्थ पुरुषाने केला, यथार्थ ज्ञानी पुरुषाने केला. दृष्टोंतस्त्वणयस्तत्वदर्शिभिः. तत्वाचं दर्शन ज्याला झालं त्या यथार्थ ब्रह्मरूप असणाऱ्या, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या ज्ञानी साधू संतांनी तो विचार केलेला आहे. म्हणून त्याचा अर्थ असा आहे, जे मिथ्या आहे ते असत आहे आणि जे शाश्वत आहे ते सत आहे. सत कोणाला म्हणावं? जे नेहमी असतं त्याला सत म्हणावं. असत कोणाला म्हणावं? जे कधी असताना कधी नसतं त्याला असत म्हणावं. म्हणून तुकोबरायांनी जगामध्ये सत काय आहे? तर एक तत्व सत आहे, परब्रह्म परमात्मा सत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दावीला जगदाभास किंवा जगदाकार. ज्याचा जसा पाठ असेल त्याचा तो शब्द वापरायचा आहे. इथं तुकोबरायांनी त्या परब्रह्म परमात्म्याचं, त्या तत्वाचं वर्णन करत असताना अगदी जाणीवपूर्वक शब्द वापरलेले आहेत किंवा संत वाङ्मयातले शब्द आहेत, तुकोबरायांचे शब्द आहेत. आणि तुकोबरायांनी तिथं असं शब्द वापरलेले आहेत की सत्यतू 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 विठ्ठला. शास्त्रामध्ये काळ 3 प्रकार सांगितले: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. सत्यतू, पहिला सत्यतू विठ्ठला भूतकालाच्या संबंधानं आहे. दुसरा सत्यतू विठ्ठला वर्तमान कालाच्या संबंधानं आहे. आणि तिसरा सत्यतू विठ्ठला भविष्यकालाच्या संबंधानं आहे. तुकोबरायांनी पुन्हा पुन्हा सत्यतू 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 हा शब्द जो परब्रह्म परमात्म्याच्या संबंधानं वापरलेला आहे, तो शब्द त्यांना हेच सांगायचं आहे की एकच परब्रह्म परमात्मा तिन्ही कालामध्ये आहे. तिन्ही, तो पूर्वी होता, तो आत्ता आहे
आणि तो भविष्यात असणार आहे, म्हणून त्याला सत म्हणतात. सत कोणाला म्हणायचं याची व्याख्या कळाली का? की जो नेहमी असतो त्याला सत म्हणावं, आणि जो कधी असतो आणि कधी नसतो त्याला कधीही सत म्हणता येत नाही. म्हणून मायेचं लक्षण करत असताना सत ना असत होये, विचाराचे नाम नस आहे, असं ज्ञानोबरायांनी 15व्या अध्यायामध्ये मायेचं लक्षण केलं. तिला सत म्हणता येत नाही, ती असत असताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय ख्याती वेदांत्यांनी मांडलेली आहे. अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार शास्त्रकारांनी केलेला आहे, कारण शास्त्रामध्ये 5 प्रकारची ख्याती सांगितली: सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यता ख्याती, आत्मख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. आणि पुन्हा श्री गुरु दादा महाराज साखरेंनी एक 6वी ख्याती सांगितली, तिचं नाव सत्ख्याती, जगत सत्य मानणाऱ्यांची ख्याती. आता हा विषय जगत सत्य आहे का मिथ्या आहे याविषयी ख्यातीचं वर्णन प्रत्येक शास्त्रकाराचं आहे. मला तिकडे एवढ्या सूक्ष्म विषयापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं नाही. फक्त मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे महाराज, की तो परब्रह्म परमात्मा सत आहे, तो नेहमी आहे. आणि त्या असत असताचा विचार कुणी स्वीकारलेला आहे? तर तत्वदर्शीही, ज्यांना त्या तत्वाचा यथार्थ बोध झालेला आहे, यथार्थ त्या बोधापर्यंत पोचलेले आहेत, असे जे यथार्थ ज्ञानी आहेत त्यांनी त्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे, किंबहुना त्या तत्वाचा बोध त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि ते सांगतात की जो पदार्थ प्रतीतीला येतो तो असतोच असं नाही. नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः. 2 मुद्दे सांगितले. जो पदार्थ असत असतो तो असत असणारा पदार्थ प्रतीतीला जरी येत असला तरी त्याला सत म्हणता येत नाही. मी काय वाक्य सांगितलं? जो पदार्थ प्रतीतीला येतो, वस्तू नाही बरं का, पदार्थ, जो पदार्थ प्रतीतीला येतो तो पदार्थ सत असतो असं नाही. शास्त्रामध्ये दृष्टांत आहे मृगजळाचा. मृगजळाचा प्रसिद्ध दृष्टांत आहे. आपण मृगजळ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये, माळ रानावर, अगदी डांबरीवर सुद्धा मृगजळ पाहतो. मृगजळामध्ये आम्हाला पाण्याचा भ्रम होतो का नाही? तर होतो. मृगजळ दिसतं, मृगजळामध्ये पाण्याचा भ्रम होतो, पण पाण्याचा भ्रम होतो म्हणून त्याच्यामध्ये पाणी आहे का? नाही. याचाच अर्थ असा आहे, जे दिसतं ते सगळंच सत असतं, सत्य असतं असं नाही. जे दिसतं ते सुद्धा असत स्वरूपाचं असतं, ते सुद्धा मिथ्या असतं. मिथ्या शब्दाची व्याख्या काय? मिथ्या शब्दाची सरळ सरळ व्याख्या अशी आहे, जे दिसतं पण सत्य नसतं याचं नाव मिथ्या. जे दिसतं पण सत्य नसतं याचं नाव मिथ्या. सोपी, अगदी सोपी व्याख्या. जे दिसतं पण सत्य असत नाही याचं नाव मिथ्या आहे. मृगजळ आम्हाला प्रतीतीला येतं, आमच्या डोळ्यांना दिसतं, पण ते सत्य असतं का? नाही. अजून सूक्ष्म वेदांत्यांनी सांगितलं मृगजळाच्या संबंधानं, की मृगजळ, त्या मृगजळाच्या दृष्टांताचे पुन्हा 3 विचार करा, 3 मुद्द्याने विचार करता येईल. पहिला मुद्दा आहे, सूर्याच्या दृष्टीनं मृगजळ नाहीच. अधिष्ठान ब्रह्मस्वरूपानं अजातवादाच्या भूमिकेवर विचार केला तर जगत नावाचा प्रकारच नाही. जगत नावाचा प्रकारच नाही. सूर्याच्या दृष्टीनं, हरणाच्या दृष्टीनं आहे. तहानलेलं हरिण असावं आणि ते हरिण तहानलेलं असावं आणि त्याला पाण्याची गरज असावी आणि त्याला माळ रानावर ते मृगजळ प्रतीतीला यावं आणि मृगजळ प्रतीतीला आल्यानंतर ते हरिण त्या मृगजळाच्या पाठीमागं धावतं. कशासाठी? त्याला असा भ्रम होतो की समोर पाणी आहे. मग ते हरिण केव्हा धावण्यासाठी प्रवृत्त होतं? त्याला त्या मृगजळामध्ये पाण्याची येणारी प्रतीती ही त्याला सत्य वाटते, म्हणून हरिण पाण्याच्या पाठीमागं म्हणजेच त्या मृगजळाच्या पाठीमागं धावत राहतं. 2 मुद्दे झाले. आणि तिसरा मुद्दा, मनुष्याला मृगजळ हरणासारखं दिसतं. तुम्हाला आम्हाला माळ रानावर मृगजळ प्रतीतीला येतं, दिसतं, पण आपणाला ते मृगजळ सत्य वाटतं का खोटं वाटतं? आम्हाला ही मृगजळावर पाण्यासारख्या लाटांचा प्रतीती येते,
पण आम्हाला ते प्रतीती येऊन सुद्धा त्या मृगजळामध्ये पाणी नाही, याचा निश्चित भाव आपल्या ठिकाणी असतो. म्हणजेच मृगजळ सूर्याच्या दृष्टीनं नाही. मुद्दा ऐका, मृगजळ सूर्याच्या दृष्टीनं नाही, मृगजळ हरणाच्या दृष्टीनं आहे, पण ते सत्य आहे असं त्याला वाटतं. मनुष्याच्या दृष्टीनं हे मृगजळ प्रतीतीला येतं, पण ते सत्य नाही. हे 3 मुद्दे आहेत मृगजळाच्या संबंधानं. मुद्दा माझा इतका आहे, या मुद्द्यावर मी बोलत होतो, जे दिसतं ते सगळंच सत्य असतं असं नाही. मृगजळाचं उदाहरण आहे, दिसतं पण ते सत्य असत नाही. म्हणून नासतो विद्यते भाव, जे प्रतीतीला येतं ते सगळंच सत्य असत नाही. दुसरा दृष्टांत सांगता येईल. स्वप्नाचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. मला असं वाटतं आपल्या या मंडपामध्ये असा कोणीही एक व्यक्ती नाही की मला महाराज आजपर्यंत स्वप्नच पडलं. प्रत्येकाला स्वप्न पडतं. कुठं पडतं? कंठामध्ये हिता नामक पुरीतीत नाडीमध्ये पडतं. आता ती नाडी किती सूक्ष्म आहे, तर त्या आपल्या डोकीचे असणारा केस उभ्यानं त्याचे 1000 भाग करायचे. त्याच्यातला 1000 भाग केल्यानंतर उभ्या केसाचे, आडव्या केसाचे नव्हे बरं का, उभ्या केसाचे 1000 भाग करायचे. त्याच्यातला एक भाग जो आहे तेवढी हिता नामक नाडी सूक्ष्म आहे, अगदी कंठामध्ये असते, पुरीतीत नाडी म्हणतात, हिता नामक नाडी. आणि त्यामध्ये ते स्वप्न पडतं. स्वप्न किती पडतं? काही घटका, काही निमिष पडतं. पण स्वप्नातून जाग झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं मी रात्रभर स्वप्नात होतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण म्हणतो मला रात्री स्वप्न पडलं तर खूप छान पडलं होतं, मी भारताच्या पंतप्रधान पदावर नियुक्त झालेलो होतो स्वप्नामध्ये बरं का. पण स्वप्नातून जाग झाल्यानंतर खरोखर आपण पंतप्रधान पदावर नियुक्ती आपली झाली होती का? झाली नव्हती. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्या वेळेला स्वप्न पडतं, स्वप्न काळात तुम्हाला ते स्वप्न खरं वाटतं का खोटं वाटतं? खरं वाटतं. स्वप्न पडत असताना स्वप्न कालात जे स्वप्न आपणाला पडतं, कोणतंही स्वप्न पडतं, ते कधी चांगलं पडतं, कधी वाईट पडतं. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये एका राजाला राजा होता, झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर त्याची परिस्थिती नाजूक झाली, हलाखीची अवस्था झाली, राजवाड्यातून हाकलून दिलं, अन्न दशा झाली, त्याला खायला प्यायला मिळेना. कोण आहे वास्तवात? राजा आहे. पण स्वप्नात त्याला तसं वाटायला लागलं. आणि असं झाल्यानंतर त्याला पायाला येऊन एक प्राणी त्याच्या चावल्याबरोबर तो कोल्हा किंवा लांडगा आहे असा एक प्राणी त्याच्या पायाला स्पर्श केला, चावला त्यानं. आणि चावल्यानंतर तो जोरात ओरडत जागा झाला. तो राजा, वास्तविक विचार केला तर राजा आपल्या राजवाड्यामध्ये झोपलेला होता. तो भिकारी झालेला होता का? नाही. त्याला अन्न पाणी मिळालं नव्हतं का? मिळालेलं होतं. त्याला त्या प्राण्यानं चावलेलं होतं का? अजिबात नाही. पण तरी सुद्धा राजाला मी भिकारी झालोय, मला अन्न खायला मिळत नाही, मला पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही, आणि उलट माझ्या पायाला एका प्राण्यानं स्पर्श केलेला आहे, चावा घेतलेला आहे, असा विचार त्याच्या स्वप्नामध्ये निर्माण झाला. वास्तवात हे सत्य आहे का? ज्या वेळेला स्वप्न पडत होतं त्यावेळेला स्वप्नात जे स्वप्न पडत होतं ते स्वप्न कालामध्ये स्वप्न सत्य होतं, पण जागृत झाल्यानंतर स्वप्न राहिलं नाही. मग त्याला व्याख्या सांगितली, प्रातिभासिक सत्ता, प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. प्रतीती ज्या काळात असते त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. शास्त्राने सत्ता 2 सांगितल्या, एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. जगताला, अज्ञानी जीवाला जगताची संगती लावून देण्यासाठी एक व्यावहारिक सत्ता तिसरी सांगितली.
पण सांगायची आहे प्रातिभासिक सत्ता. जी सत्ता तिन्ही कालात असते त्याला ईश्वरी सत्ता म्हणतात, पारमार्थिक सत्ता म्हणतात. ईश्वरा शब्द निर्गुण वाचकांना वापरला बरं का मी. एक पारमार्थिक सत्ता म्हणतात आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता म्हणजे प्रतीती कालात ज्याला सत्ता असते त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. म्हणून प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. म्हणून प्रतीतीला येणारं सगळंच सत्य असतं असं नाही. म्हणून नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः असा दोन मुद्द्याचा विचार केला. एक मुद्दा काय सांगितला, असत पदार्थाला प्रतीती नसते. जरी प्रतीती आली तरी ते सत असत नाही. आम्हाला जग दिसतं, जग अनुभवास येतं, प्रतीतीला येतं, जगाच्या संबंधानं आम्ही व्यवहार करतो. मग आम्ही व्यवहार सत्य म्हणून करतो का मिथ्या म्हणून करतो? सत्य म्हणून करतो. महाराजांचं प्रमाण आहे, पडेली ही रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. अज्ञानी जीव जगताचा व्यवहार सत्य म्हणून चालतो आणि यथार्थ जीवनमुक्त पुरुष जगतातला व्यवहार बाधित आणि वृत्तीनं चालवतो. हा फरक आहे अज्ञानी जीवातला आणि ज्ञानी पुरुषाच्यातला. हा फरक आहे. अज्ञानी जगत सत्य म्हणून आम्ही तुम्ही व्यवहार करत असताना सत्य म्हणून करतो का मिथ्या म्हणून करतो? सत्य म्हणून करतो. पण ज्ञानी पुरुषाचा जगामध्ये जो व्यवहार चालतो तो व्यवहार मात्र त्याचा बाधित आणि वृत्तीने होत असतो. जगत सत्यत्वाचा भाव त्याच्या ठिकाणी शिल्लक नसतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी एक मुद्दा सांगतात, असत वस्तूला नित्यत्व नाही. आणि दुसरा मुद्दा सांगितला, सत्वस्तूचा अभाव नाही. अभाव म्हणजे नसलेपणा, भाव आणि अभाव म्हणजे असलेपणा, भाव म्हणजे असणेपणा आणि अभाव म्हणजे नसणेपणा. मग सत्वस्तूचा अभाव नाही. सत्वस्तू नेहमी आहे आणि सत्वस्तू नेहमी आहे. वस्तुनाम परमात्मा. वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. वस्तू शब्दाचा अर्थ होतो वास्तव. म्हणून जगाच्या पाठीवर एकच वस्तू आहे, वास्तव आहे, त्याचं नाव परब्रह्म परमात्मा. परब्रह्म परमात्म्याहून दुसरं काहीही वास्तव नाही, दुसरं काहीही नित्य नाही, दुसरं काहीही शाश्वत नाही. एकच परब्रह्म परमात्मा, एकच मी म्हणते बरं का. म्हणून उपनिषदकाराने एकम एवम अद्वितीयम ब्रह्म असं त्याचं लक्षण केलं. एक आहे, एवम आहे, अद्वितीयम आहे. तीन मुद्दे उपनिषदकाराने त्यामध्ये सांगितलेले आहेत, शास्त्रकाराने पाहून घ्या. पण तेच एक आहे, एवम आहे आणि तेच आनंदमय आहे. म्हणून शास्त्रकाराने त्या ब्रह्मतत्वाचा विचार सांगत असताना सच्चित आनंद असं लक्षण केलं. कसं लक्षण केलं? सत आहे ते चिद्रूप आहे आणि तेच परमतत्व आनंद रूप आहे. जे सद आहे तेच चिद आहे आणि जे चिद आहे तेच आनंद रूप आहे आणि जे आनंद रूप आहे ना तेच सद्रूप आहे. म्हणजेच शास्त्रकाराने सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असं जे परब्रह्म परमात्म्याचं लक्षण केलं ना ते अगदी परिपूर्ण लक्षण केलं. मग हे लक्षण का केलं? तर असद जड दुःख हे मायेचं स्वरूप आहे. त्या मायेच्या स्वरूपाच्या व्यावृत्ती करता शास्त्रकारांनी परब्रह्म परमात्म्याचं लक्षण करत असताना सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असं लक्षण केलं. सद म्हणजे काय? सत म्हणजे काय? जो नेहमी असतो, सर्व ठिकाणी असतो, याचं नाव सत. याचं नाव सत. जो नेहमी आहे, जो कधी असतो आणि कधी नसतो, त्याला कधीही सत म्हणता येत नाही. परब्रह्म परमात्मा सर्वत्र आहे. विठ्ठल विस्तारिला जनी, सप्तहे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. महाराजांचं प्रमाण आहे नाठाच्या प्रकरणातलं. सगळ्या ठिकाणी तो परब्रह्म परमात्मा व्याप्त आहे, सर्वत्र व्याप्त आहे. तुम्हाला पुराणातलं प्रसिद्ध दृष्टांत माहिती आहे. कोणाचा? भक्त प्रल्हादाचा. भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी विचारलं की प्रल्हाद तुझा देव कुठं आहे? त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं की माझा देव नाही कुठं, सगळीकडे आहे. मग समोरच्या खांबात आहे का? हो, समोरच्या खांबातही आहे माझा देव.
तो समोरच्या खांबामध्ये सुद्धा आहे. आणि मग हिरण्यकश्यपूनी गधेनं खांबावर प्रहार केल्यानंतर हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. गधेचा प्रहार केल्याबरोबर परब्रह्म परमात्मा त्या खांबातून प्रकट झाले. मी दृष्टांत का सांगितला? त्याचं पहिलं कारण आहे, तो परब्रह्म परमात्मा सर्व ठिकाणी, कोणत्या ठिकाणी नाही असं नाही, सर्वत्र आहे. म्हणून वेदामध्ये सिद्धांत आहे, सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे ते तत्व, तो परब्रह्म परमात्मा. त्याला आम्ही पांडुरंग म्हणतो, त्याला आम्ही परमात्मा म्हणतो, त्याला शास्त्रकार ब्रह्म म्हणतात, त्याला शास्त्रकार तत्व म्हणतात. आणि अशी तत्वाची ज्यांना अनुभूती आली त्याला तत्वज्ञ म्हणतात. हा त्याच्यातला भाग आहे. म्हणजे ते तत्व सर्वत्र आहे, कुठं नाही असं नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिथा ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. तो परमात्मा सगळीकडं आहे. फक्त ती पाहण्याची दृष्टी आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आम्हाला ती दृष्टी प्राप्त होत नाही. आणि ती दृष्टी श्री गुरु प्राप्त करून देतात, ती दृष्टी शास्त्र प्राप्त करून देतं. म्हणून शास्त्राला शास्त्रत्व का म्हणतात? तर आज्ञापस्य ज्ञापकत्वम शास्त्रार्थ शास्त्रत्वम. ज्याचं तुम्हाला अज्ञान आहे त्या अज्ञानाचं ज्ञान करून देणं याला शास्त्र म्हणतात. जे तुम्हाला माहीत नाही त्याची माहिती करून देणं याचं नाव शास्त्र. मग शास्त्राने काय केलं? आम्हाला यथार्थ परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, कारण ते बुद्धी इंद्रियांना आकलन होण्याच्या पलीकडलं ते परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण ते वर्णन करत असताना वेद सुद्धा मौन झाला. वेदू नेती म्हणती एकू गोविंदू रे. त्या परब्रह्म परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा जो शब्द प्रमाण आहे, 6 प्रमाण आहेत बरं का. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थार्पत्य आणि अनुपलब्धी अशी 6 प्रमाण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यातलं प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी महाराजांनी वर्णन केलं. पाहून घ्या. मुद्दा इतकाच आहे की त्या शब्द प्रमाणाद्वारे परब्रह्म परमात्म्याचं वर्णन केलं वेदाने, तरी सुद्धा वेद सुद्धा मौनावला. आम्ही आमच्या बुद्धीच्या आधारे त्याचा विचार करू शकत नाही. असं ते परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप अनाकलनीय आहे. का अनाकलनीय आहे? तर तो तितका व्यापक आणि तितका सूक्ष्म आहे. कारण गीतेमध्ये तो परमात्मा किती व्यापक आहे, किती सूक्ष्म आहे, अगदी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे. व्यापक किती आहे? तो इतका व्यापक आहे, इतका अपरिच्छिन्न आहे की परब्रह्म परमात्मा स्वतः म्हणतात एकांशेन स्थितो जगत. त्या परब्रह्म परमात्म्याची व्याप्ती इतकी आहे महाराज की त्या परब्रह्म परमात्म्याच्या एका अंशावर जगत व्याप्त आहे. महाराष्ट्र म्हणत नाही बरं का मी, भारत म्हणत नाहीत. एकांशेन स्थितो जगत. त्या परब्रह्म परमात्म्याची व्याप्ती एवढी आहे की तो परब्रह्म परमात्म्याच्या एका अंशावर संपूर्ण जगत हे विश्व व्यापक आहे, त्याच्यावर स्थित आहे. एका अंशावर एवढा परब्रह्म परमात्मा व्यापक आहे. आणि तो सूक्ष्मातील सूक्ष्म आहे. तो हातीच्या शरीरामध्येही आहे आणि मुंगीच्या शरीरामध्येही आहे. मुंगी किती लहान आहे हो, अगदी छोट्यातील छोटी आहे. त्याच्यापेक्षाही एखादा छोटासा कीटक तुम्ही घ्या, त्यामध्येही तो व्याप्त आहे. आणि बलाढ्य असणाऱ्या हत्तीमध्येही तो व्याप्त आहे. अधिष्ठान रूपानं लक्षात ठेवा बरं का, अधिष्ठान रूपानं. आणि म्हणून सतवस्तूचा अभाव नाही आणि असत वस्तूला अस्तित्व नाही. असत अशा जगताला अस्तित्व नाही आहे महाराज. आम्ही व्यावहारिक जीवन जगणारे आहोत. व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवहारात किती प्रयत्न करतोय? खूप प्रयत्न करतोय.
खूप प्रयत्न करतोय माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. जन्माच्या अगोदर आपलं अस्तित्व जगामध्ये होतं का हो? मनुष्य म्हणून जन्माला येण्या अगोदर आपलं स्वतःचं काहीही अस्तित्व नव्हतं. मेल्यानंतरही, आपला देह पडल्यानंतरही आपलं अस्तित्व या जगामध्ये राहणार आहे का हो? अजिबात राहणार नाही. जे राहणार नाही त्या अस्तित्वासाठी आम्ही नित्य प्रयत्न करतोय. जे राहणार नाही अस्तित्व म्हणजेच सिद्धांत जो सांगितला असत वस्तूचा अस्तित्व टिकून राहत नाही. परमात्म्याहून जे वेगळं आहे ते सगळं असत रूप आहे. असत आहे, सत नाही आहे. ते कधी असेल कधी नसेल त्याला असत म्हणतात. जे कधी असताना कधी नसतं त्याला असत म्हणतात. उदाहरण, आपण ज्या घरामध्ये राहतो कितीही रुपये किमतीचं असेल तुमचं, कितीही रुपये, 1 कोटीचं असेल, 50 लाखाचं असेल, 40 लाखाचं असेल, 20 लाखाचं असेल, 5 कोटीचं असेल, तुम्ही जे तुमच्या घरामध्ये राहता ते कोणत्याही किमतीचं असेल, ते कोणीही बांधलेलं असेल. कोणीही म्हणजे तुमच्या आजोबांनी बांधलं असेल, तुमच्या वडिलांनी बांधलं असेल, किंवा तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात ते बांधलं असेल कष्ट करून, पैसे मिळवून वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, तेवढा वेळ नाही माझ्याकडं. आणि मग तुम्ही बांधलेलं घर तुम्ही बांधण्याच्या अगोदर होतं का? नव्हतं. ते तुमच्या आजोबांनी बांधण्याच्या अगोदर होतं का? नाही. तुमच्या वडिलांनी ते घर बांधण्या अगोदर होतं का? नाही. काही कालानंतर ते असणार आहे का? नाही. खराब होऊन जाणार आहे. काही कालानंतर ते काय होणार आहे? खराब होऊन जाणार आहे. ते पडून जाणार आहे. त्याचा स्लॅब गळणार आहे, त्याचं प्लॅस्टर निघणार आहे, त्याचं POP खराब होणार आहे, त्याचा कलर खराब होणार आहे, भिंतींना भेगा पडणार आहेत, कॉलम्स उकलणार आहेत. RCC असेल तर सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काही कालांतराने ते खराब होणार आहे. बांधण्याच्या अगोदर त्याचं अस्तित्व नव्हतं, बांधल्यानंतर काही कालानंतर, काही वर्षानंतर. म्हणून इंजिनिअरिंगमध्ये एका बिल्डिंगची लाईफ किती सांगितलेली आहे? 100 वर्षाची लाईफ सांगितलेली आहे. उदाहरण इतिहासातलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक किल्ले जिंकले. रायगडसारखा किल्लाही त्यांच्या आयुष्यात बांधण्यात आला. आपल्या मराठा साम्राज्याची राजधानी असणारं राजगड नंतर रायगड. आणि मग आता तो रायगड तसा राहिला का हो? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी इतका भक्कम बांधलेला जर किल्ला राहिला नाही तर आम्ही सिमेंटद्वारे बांधलेलं आमचं घर राहील म्हणता? नाही बरं का. मग मुद्दा मला इतका सांगायचा आहे, आम्हाला ते घर, आम्हाला मग जे घर बांधण्याच्या पूर्वी नव्हतं, काही कालानंतर ते घर राहील याची शाश्वती नाही. तरी सुद्धा आता आम्ही ज्या घरात राहतो ते घर आम्हाला सत्य वाटतं का खोटं वाटतं? ते आम्हाला सत्य वाटतं. हाच आमचा भ्रम आहे. हाच आमचा काय महाराज? भ्रम आहे. ज्या घरामध्ये आम्ही राहतो ते घर आम्हाला सत्य वाटतं, हा आमचा भ्रम आहे. आता समष्टीच्या दृष्टीनं सांगितलं, आता वेष्टीच्या दृष्टीनं सांगितलं. तुम्ही ज्या शरीररूपी घरात राहता ते शरीररूपी घर तुम्हाला प्राप्त होण्याच्या अगोदर घर होतं का? ते तुम्ही आईच्या पोटी उदरातून जन्माला येण्या अगोदर ते घर होतं का? नाही. तुमचा मृत्यू झाल्यानंतर ते शरीररूपी घर राहणार आहे का? नाही. मग तुम्ही आता ज्या घरात राहता ते घर तुम्हाला सत्य वाटतं का मिथ्या वाटतं? बोला. सत्य वाटतं. ते घर सत्य वाटणं हाच आमचा भ्रम आहे. श्री गुरु काय करतात? तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून भ्रमनिवृत्त करतात. काय करतं शास्त्र? काय करतं? भ्रमनिवृत्त करतं. ज्ञानोबराय सांगतात, मग जे तया ज्ञानाचे नी प्रकाशे, ओवी सांगतो, फिटले भेदाभेदांचे कडवसे, मग मीची झाला समरसे आणि भक्तू ही तेवीची. ज्ञानोबराय फार सुंदर बोलतात बरं का. एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, बाकी काहीही करण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी खूप आहे. ज्ञानेश्वरी आई आहे, आपली आई आहे. कारण आई जसं मुलाच्या करंगळीला बाळाच्या धरते आणि त्याला चालायला शिकवते, तसं ज्ञानेश्वरी म्हणजे आई आहे. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा शब्द आपण ज्या वेळेला सप्ताहाची पत्रिका तयार करतो त्यावेळेला लिहिलेला असतो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह. ग्रंथराज, ग्रंथामधला ग्रंथ, श्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे? तर ज्ञानेश्वरी आहे. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी, पाठ करता येईल, पाठ करून सांगता येईल, हे काय नाविन्य नाही. पण शिकलेली, पाठ केलेली जीवनात उतरवणं महत्त्वाचं आहे. अजून थोडंसं क्षमा मागून बोलतो, अध्यात्म पाठ करून सांगणं सोपं आहे महाराज. व्यासपीठावर बसून प्रवचन करता येईल, कीर्तन करता येईल, ऐकता येईल, सांगताना बरं वाटेल, ऐकताना बरं वाटेल, पण शास्त्र जगणं खूप अवघड आहे बरं का.
जगणं खूप अवघड आहे. आणि शास्त्र हे सांगण्यासाठी मुळात नसतं, शास्त्र हे जगण्यासाठी असतं. मग सांगू नये का? सांगितलं पाहिजेच, सांगितलं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर शास्त्र जगलं पाहिजे, शास्त्र जगता आलं पाहिजे. संत महात्मे शास्त्र जगले, संत शास्त्र जगले. अद्वैताच्या भूमिकेवर संत होते. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते. महाराजांचं प्रमाण आहे, फार सुंदर बोलतात. तो कोब्बर आहे, ज्ञानोबर आहे, फार सुंदर बोलतात. मुद्दा माझा इतकाच आहे महाराज की शास्त्र जगता आलं पाहिजे. आणि खूप सुंदर शास्त्रानं सांगितलंय हो. कारण अद्वैत वेदांत शास्त्र हे जीवाचं कल्याण करणारं शास्त्र आहे. म्हणून अहितापासून काढती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा. सगळं विश्व भगवान ज्ञानोबारायांना माऊली म्हणतं आणि भगवान ज्ञानोबाराय त्या श्रुती मातेला माऊली म्हणतात, त्या वेदाला माऊली म्हणतात. वेदांत म्हणजे वेदाचा ज्ञानपर भाग म्हणजे त्याला वेदांत म्हणतात, उपनिषद म्हणतात. त्यांनी मनुष्य जीवनाचं हितच पाहिलेलं आहे. वेदांत शास्त्र कुठंही अनहित जीवाचं पाहतं नाही आहे. म्हणून ज्ञानोबराय त्या वेदांत शास्त्राच्या संबंधानं बोलत असताना असं म्हणतात, अहितापासून काढिती. अहित कशात आहे त्याच्यातून बाजूला काढतं. हित देऊनी वाढविती. जशी आईला असं वाटतं की मुलाचं आपल्या काय व्हावं, कल्याण व्हावं. कोणत्याही आईला ते मूल कोणत्याही पद्धतीचं वागणार असेल, अगदी व्यसनाधीन जरी ते मूल असलं, अगदी खालच्या प्रवृत्तीनं व्यवहार करणारं जरी ते मूल असलं, व्यासपीठावर आहे म्हणून मर्यादित बोलतोय बरं का, तुम्ही समजून घ्या कृपया. अगदी ते जरी असलं तरी सुद्धा आईच्या अंतःकरणामध्ये माझ्या मुलाचं वाईट व्हावं ही भावना कधीही असत नाही. आणि जर आईच्या अंतःकरणामध्ये जर ती भावना असेल की माझ्या मुलाचं वाईट व्हावं तर ती आई म्हणता येणार नाही. प्रमाण सांगतो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं अंतःकरण सर्वस्वी मुलाचं हित व्हावंच हेच त्याचं अंतःकरण, तिची बुद्धी चिंतन करत असते. तद्वत श्रुती माता काय करते, मनुष्य जीवाचं कल्याण व्हावं. वेदाने अपौरुषीय वेद आहे बरं का, कोणत्याही प्रकारचा कर्णा पाटव विप्रलिप्सा प्रमाद भ्रम निर्दुष्ट वेद आहे. आणि वेदशास्त्र हे मनुष्य जीवाचं कल्याण करणारं शास्त्र आहे. म्हणून भगवान ज्ञानोबाराय त्या वेदाला श्रुती माता म्हणतात. माता माऊली का म्हणतात त्याचं कारण हे आहे. आणि तोच वेद म्हणजेच जो वेद भगवंताच्या घोरण्यापासून निर्माण झाला तो परब्रह्म परमात्मा स्वतः गीता सांगतो. तोच विचार गीतेमध्ये सांगितलेला आहे. सर्वम खलविदम ब्रह्म जो वेदाने सांगितलेला सिद्धांत आहे तोच गीतेमध्ये सांगितलेला आहे. कारण ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्तीयते अनेन इति प्रस्थानम, असं प्रस्थानाची व्याख्या आहे. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्तीयते अनेन इति प्रस्थानम. याचा अर्थ काय, ब्रह्मसाक्षात्कारार्थ ज्या साधनांचा अवलंब केला जातो त्याला प्रस्थान म्हणतात. अनेक व्याख्या सांगतो. दुसरी, प्रकृष्ट स्थिती साधनम प्रस्थानम. प्रकृष्ट उत्तम स्थिती प्राप्त करून देणारं साधन त्याचं नाव प्रस्थान. आणि त्रय म्हणजे काय, त्रय म्हणजे तीन. असे तीन आहेत. कोण कोण, एक ब्रह्मसूत्रे, 2 उपनिषदे आणि 3 भगवद्गीता. याला प्रस्थानत्रय म्हणतात. का तर ब्रह्मा साक्षात्कारार्थ या साधना, याच्यानं काय होतं, भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर साक्षात्कार होतो. गीतेचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. वाक्य जाणीवपूर्वक आहे का, गीतेचा आणि म्हणजेच ज्ञानेश्वरीचा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. गीतेचंच अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीतेचंच मराठी भाषेमध्ये भाषांतर, प्राकृत भाषेमध्ये भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एक वाक्य बोलतो, कदाचित चुकीचं असेल तर माफ करा.
जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच. एक वाक्य बोलतो, जे गीतेमध्ये आहे सिद्धांत जो विचार आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये आहेच. पण ज्ञानेश्वरीचं गीतेपेक्षा वेगळं वैशिष्ट्य सांगू का? जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये नाही बरं का. तुम्ही म्हणणार महाराज द्विधा अवस्थेमध्ये कसं बोलताय? पटवून सांगतो. भगवद्गीता फक्त एका संस्कृत भाषेमध्ये बोलते, ज्ञानेश्वरी 56 भाषेमध्ये बोलते. 56 भाषेचा केला से गौरव. पहिलं, ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत आहेत, गीतेमध्ये फारसे दृष्टांत नाहीत बरं का. गीतेमध्ये सिद्धांत आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांतासहित दृष्टांत आहेत. अजून ज्ञानेश्वरी खूबी सांगू का? खरोखर जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागला तर दुसऱ्या कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करण्याची भावना होणार नाही. ज्ञानोबरायांनी एका एका सिद्धांताला अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. आपण वेळ प्राप्त झाला तर थोडं विचार पाहायचा आहे तो. याही ओवीच्या श्लोकाच्या संबंधानं हा सिद्धांत सांगत असताना खाली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलेले आहेत. 4 दृष्टांत देऊन विषयाची सिद्धी ज्ञानोबरायांनी केलेली आहे. म्हणून जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच, पण जे ज्ञानेश्वरीमध्ये नाही, गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते गीतेमध्ये नाही. लक्षात घ्या, गीतेमध्ये अनेक सिद्धांत सांगितले, ते सगळे सिद्धांत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, पण त्या सिद्धांताला अन्वय केला तो दृष्टांताचा. आणि इथं 2 मुद्दे सांगितले. असत वस्तूला अस्तित्व नसतं आणि सतवस्तूचा अभाव नसतो. सतवस्तू नेहमी असते. आणि हा निर्णय कोणी केला तर श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं भगवान श्रीकृष्ण उभयोरपी दृष्टोंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. ज्यांना तत्वाचं यथार्थ ज्ञान झालं त्या तत्वदर्शी जीवनमुक्त ज्ञानी संतांनी त्या 2 मुद्द्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी सांगितली. कोणती? दुसरी ओवी. या श्लोकानंतर दुसरी ओवी आहे. पहिल्या ओवीमध्ये अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तू ऐक. आणि काय ऐक तर या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीच्या ठिकाणी असणारं जे अधिष्ठान तत्व आहे, कारण अध्यस्थाचा व्यवहार हा अधिष्ठानावर होतो. कोणतीही वस्तू प्रतीती होण्यासाठी त्याच्या ठिकाणी अधिष्ठानता असावी लागते. दोरीवर रज्जूवर सर्प भ्रम होण्यासाठी, सर्पाचा भ्रम होण्यासाठी रज्जू अधिष्ठान असावी लागते. रज्जूच नसेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. अधिष्ठान रज्जू स्वीकारावीच लागेल. पुन्हा दृष्टांत सांगितला. स्थाणू पुरुष. रात्रीच्या वेळेला प्रवास करायला लागलो, लाईट नव्हती, समोर लाकडी खांब होता, आम्हाला तिथं भ्रम झाला पुरुषाचा. स्थाणू पुरुष. खांबच नसेल तर तिथं पुरुष प्रतीतीला येईल का? नाही. रज्जूच नसेल तर सर्पाचा भ्रम होईल का? मग शास्त्राने सांगितलं निबिड अंधार असेल तरी दिसणार नाही, स्पष्ट उजेड असेल तरी दिसणार नाही, मंद अंधकारादी दोष असावे लागेल. मग पूर्व पक्षानं अध्यास होण्यासाठी विचारसागर तरंग दुसऱ्यामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार 1, प्रमाता प्रमाण प्रमेय दोष 2 असावे लागतील. आणि त्याच्या ठिकाणी दोष असतील तर अध्यास होईल असं पूर्व पक्षाने शंका केली. उत्तर पक्षानं त्याच्यावर बरंचसंच दिलेलं आहे. आता मी तिथं सांगत नाही. मुद्दा माझा इतका आहे, अध्यास म्हणजे भ्रम होण्यासाठी अधिष्ठान सत्ता असावी लागते, अधिष्ठान स्वीकारावं लागतं. आणि ते अधिष्ठान परब्रह्म परमात्मा हे अधिष्ठानाशिवाय व्यवहार घडत नाही. व्यष्टीच्या संबंधानं महाराज असं म्हणतात, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिबिन. आत्मचैतन्य शरीरात नसेल तर शरीराचा व्यवहार होणार नाही. अधिष्ठानता मानावी लागते. ते अधिष्ठान म्हणजे काय? तत्व. आणि त्या तत्वाचा यथार्थ बोध त्या पुरुषांना झालेला आहे. आणि त्या संबंधानं ज्ञानोबरायाने खाली 4 दृष्टांत सांगितले. कोणती दृष्टांत सांगितले? एक पहिला दृष्टांत सांगितला राजहंस पक्षाचा.
पहिला दृष्टांत सांगितला या सिद्धांताला, असत वस्तूला अस्तित्व नाही, सतवस्तूचा अभाव नाही, हा सिद्धांत कुणी स्वीकारला? तत्वज्ञानी पुरुषानं स्वीकारला. मग तो कसा स्वीकारला? या संबंधानं भगवान ज्ञानोबरायांनी 4 दृष्टांत दिले. त्यातला पहिला दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी राजहंस पक्षाचा. राजहंस नावाचा पक्षी असा आहे, तो राजहंस नावाचा पक्षी ज्या वेळेला तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून जर त्याच्या समोर ठेवला तर तो फक्त सार असणारं दूधच पिईल, त्याच्यातलं पाणी पिणार नाही. असारतेचा तो त्याग करेल, असारतेचा त्याग करेल आणि साररूप जे दूध आहे त्याचा स्वीकार करेल. कोण? राजहंस पक्षी. राजहंस पक्षी पांढरा असतो आणि बगळाही पांढरा असतो. बगळाही पांढरा असतो आणि राजहंस पक्षीही पांढरा असतो. दोन्हीही पांढरेच असतात. एका भांड्यामध्ये बगळ्याच्या समोर दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं आणि राजहंसाच्या समोर एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर राजहंस पक्षी ज्या वेळेला दूध प्यायला लागेल त्यावेळेला फक्त दूध पिणार, पाणी शिल्लक ठेवणार. पण बगळा मात्र पाण्यासहित दूध पिणार. त्याच्या ठिकाणी नुसतं दूध पिऊन पाणी शिल्लक ठेवण्याचं सामर्थ्य, दोन्ही दिसायला पांढरीच असतात, बगळा आणि राजहंस. पण ते राजहंसाचं वैभव आहे बरं का, ते राजहंसाचं वैभव आहे. तसा तत्वज्ञानी पुरुष तसाच असतो. तत्वज्ञानी पुरुष, तत्ववेत्ता, जीवनमुक्त, महात्मा पुरुष म्हणजेच संत हे असे असतात. जगतातला व्यवहार सगळा ते पाहत असतात, बघत असतात, पण जगत सत्यत्व म्हणून नाही, बाधित अनुवृत्तीनं त्यांचा व्यवहार चाललेला असतो. म्हणून पहिला दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला राजहंस पक्षाचा. दुसरा दृष्टांत दिला सोनाराचा. सोनाराचा. आपण गळ्यातला दागिना मोडण्यासाठी त्यांच्याकडे गेलो, ते दागिना आपल्याकडून ठेवून घेतात, विकत घेतात आणि मग तो दागिना जो आहे तो ते मोडतात आणि त्याला अग्नीवर गरम करतात, तापवतात. तापवल्यानंतर काय होतं तर त्याच्यातला हिणकस भाग जो आहे तो बाजूला निघून पडतो आणि शुद्ध स्वरूपाचं सोनं जे आहे लाख बाजूला जाते आणि प्युअर जे सोनं आहे अगदी पूर्ण 24 कॅरेटचं, परिपूर्ण कॅरेटचं, ते मात्र सोनं त्यांना प्राप्त होतं. तद्वत संत पुरुष सार असारतेचा विचार करतात आणि सार रूप त्याचा स्वीकार करतात. दुसरं दृष्टांत भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात. सोनार जसं आपण दागिना मोडल्यानंतर दागिन्यातला हिणकस भाग बाजूला काढतात, लाख बाजूला काढतात आणि त्याच्यातलं प्युअर असणारं, शुद्ध असणारं सोनं जसं स्वीकारतात, तसं तत्वज्ञानी पुरुष सार असणाऱ्या, नित्य असणाऱ्या, सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परब्रह्म परमात्म्याचा यथार्थ स्वरूपाने स्वीकार केलेला असतात. दुसरा दृष्टांत सांगितला. आणि तिसरा दृष्टांत पुढे ज्ञानोबरायांनी सांगितला. ना तरी जाणीवेच्या आईनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणित दिसे जैसे. बुद्धिरूपीच्या ठिकाणी बुद्धीच्या द्वारे मंथन करून त्या दह्याची घुसळण केली जाते आणि दह्याची घुसळण केल्यानंतर त्याच्यातून सारभूत लोणी वर काढलं जातं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथुनी नवनीता, नवनीत मंथन केल्यानंतर मंथुनी नवनीता, दह्याचं मंथन केल्यानंतर नवनीत म्हणजे लोणी जसं सार निघतं तसं मंथोनी नवनीता तैसी घे अनंता. अनंता म्हणजे ज्याचा अंत नाही, असा अनंत जो परब्रह्म परमात्मा आहे तो घे. आणि वाया व्यर्थकता सांडी मार्ग, व्यर्थ ज्याच्यामध्ये आहे त्याच्या मागं लागू नको, असं त्या प्रमाणामध्ये हरिपाठाच्या भगवान श्री ज्ञानोबरायांना अर्थ सांगायचा आहे. तिथं जसं ज्ञानोबराय सांगतात तसं या ठिकाणी सुद्धा सांगतात की मंथन करून तू काय कर, साररूप जे लोणी आहे त्या साररूप लोणीचा स्वीकार कर. दह्याची घुसळण केल्यानंतर पण त्याला मात्र दह्यापासून लोणी काढत असताना त्याची घुसळण करावी लागते. घुसळण करावी लागते. घुसळण केल्यानंतरच साररूप लोणी नवनीत भेटतं. आता आजींच्या वयाच्या इथं बरेचसेच आहेत. आता
करत असताना किंवा लोणी काढत असताना आपण आता मिक्सरचा वापर करतो. पण मिक्सरमध्ये परिपूर्ण लोणी दह्यातून का निघत नाही? त्याचं कारण आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामधलं जे पातं असतं ते फक्त सवच फिरतं, उलट सुलट फिरत नाही. मिक्सरच्या भांड्यातलं उद्या प्रयोग करून बघा, ते जे पातं आहे ना भांड्यातलं ते सवच फिरतं, उलट आणि सुलट कधी फिरत नाही. पण आमची आई ज्या वेळेला पूर्वी दही लावून त्याचं लोणी काढायचं ना, त्यावेळेला ते लोणी किंवा दही त्या आपल्या ग्रामीण भागामध्ये शब्द आहे बघा, डेचकं, ॲल्युमिनियमचं ते डिचकं, ते पातेलं असायचं, डिचकं त्याला आपण म्हणतो. त्या डिचक्यामध्ये ते दही लावलेलं असायचं आणि मग रवी कुठंतरी घराच्या कोपऱ्याला असायची त्या खुंट्याला लावलेली, आणि मग ते भांडं तिथं नेऊन ठेवायचं, पाण्यानं धुवून आणायची, लाकडाची रवी त्याला दोरी बांधलेली असायची, आणि ती आमची आई तिथं बसायची आणि मग त्या दह्याची घुसळण करायची. दह्याची घुसळण करत असताना ती रवी एकदा उलट फिरायची आणि एकदा सवच फिरायची, एकदा सरळ फिरायची आणि एकदा उलटी फिरायची, उलट सुलट फिरल्यानंतर मग त्या दह्यातून साररूप लोणी बाहेर निघायचं. सवचच फिरलं तर निघेल असं सांगता येत नाही, निघेल, पण उलट सुलट फिरून जेवढं निघेल तेवढं रवी सरळ फिरल्यानंतर निघणार नाही. मिक्सरचा अनुभव तुम्हाला आहे. तसं आम्ही सुद्धा एकदा अन्वयाने विचार केला पाहिजे. वाक्य आहे का? आता दृष्टांत सहित सिद्धांत सांगतो वेदांताचा. एकदा अन्वयाने विचार केला पाहिजे. वेदांत शास्त्राचा नियम आहे, कोणतीही गोष्ट पटवून देत असताना शास्त्रकार एकदा अन्वयाने विषय सांगतात आणि एकदा व्यतिरेकाने विषय सांगतात. दुसरा शब्द वापरू का? अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोप करतात, एकदा अध्यारोपाच्या भूमिकेत बोलतात आणि पुन्हा अपवादाच्या भूमिकेत बोलतात. उदाहरण, ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण बोलतात, ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्वर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्यमूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न च दृढ न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम अशंग शस्त्रेण दृढेन चित्वा. अश्वत्थ, या संसाराला अश्वत्थ म्हटलं. मग तिथं संसार सांगायचा आहे काय हो त्यांना? तर ती अध्यारोपाच्या भूमिकेत संसाराचं सांगितलं. तो उलट ऊर्ध्वमूल मदशाक, ज्याची मुळं वर आहेत आणि ज्याच्या विस्तार खाली आहे असा संसार रूपी वृक्ष कसा आहे? उलटा आहे. संसाराचा व्यवहार कसा आहे महाराज? उलटा आहे, अपूर्ण आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, लटिका व्यवहार सर्वा संसार वाया रझार हरिवीन. म्हणून बापानं मुलासाठी किती जरी मिळवलं तरी शेवटला मुलगा म्हणतो अजून कमवायला काय झालतं? हा उलट व्यवहार आहे संसाराचा. मग तिथं संसार सांगायचा आहे का? नाही बरं का. फक्त अध्यारोप केला आणि पुन्हा त्याचा अपवाद केला. म्हणजेच अन्वय व्यतिरेकाची भूमिकेत वेदांत शास्त्र बोलतं, अध्यारोप आणि अपवादाच्या भूमिकेत बोलतं. तसं उलट आणि सुलट, रवी एकदा उलट चालली पाहिजे आणि एकदा सुलट चालली पाहिजे, तरच त्याच्यातून साररूप लोणी निघणार आहे. तिसरा दृष्टांत सांगितला. आणि चौथा दृष्टांत सांगितला कोंडा आणि धान्य. धान्य आणि धान्याचा कोंडा एकत्र झाल्यानंतर काय सांगितलं की भूस बीज एकवट उपनिता राही घनवट तेत उडे ते फलकट जाणो आले. आपल्या भागामध्ये भात शेती भरपूर होते. आपल्या मुरगुड कागल परिसरामध्ये, कागल भुदरगड परिसरामध्ये, करवीर भागामध्ये आमच्याकडं ऊस शेती होते, पण भात शेती कमी असते. तुम्हाला अनुभव आहे. शेतातून भात आपण काढून आणल्यानंतर आपण आपल्या पूर्वी भात कांडायचे. आता ते गिरणीमध्ये देतो आपण, सोसायटीच्या गिरणीमध्ये आपल्या गावामध्ये असणाऱ्या. मग ते मशीनमध्ये जाऊन काय केलं जातं, त्याच्यामधला कोंडा वेगळा आणि त्याच्यातलं तांदूळ वेगळा केला जातो आणि मग ते दोन्ही एकत्र करून आपण आणतो आणि मग रस्त्यावर, अंगणात, खळ्यावर त्याला वारं देतो. आपण शेतकरी वर्गातले लोक आहे, वारं देतो. वारं दिल्यानंतर काय होतं? वारं दिल्यानंतर ते
साररूप असणारं धान्य खाली पडतं आणि असार असणारा कोंडा काय होतो, वाऱ्याच्या दिशेनं बाजूला जातो, बाजूला पडतो. जसं धान्य आणि कोंडा एकत्र झालेला जसा वाऱ्या दिल्यानंतर साररूप असणारा बीज म्हणजे धान्य जवळ राहतं आणि असार असणारा कोंडा बाजूला जातो, तद्वत त्या पद्धतीनं काय म्हणतात, तैसे विचारिता निरसले, निवृत्त होतं विचाराच्या अधीन. ते तर प्रपंच सहज सांडवले, विचाराच्या अधीन बरं का. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचार केल्यानंतर, आत्मा अनात्माचा विचार केल्यानंतर काय होतं, असार रूप प्रपंचा बाजूला जातो आणि सार रूप परमतत्वाची प्राप्ती होते. विचार म्हणून देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. आणि तो सार असार कळण्यासाठी, मिथ्या आणि सत्य कळण्यासाठी विवेक निर्माण झाला पाहिजे. आणि विवेक हा सत्संगतीने प्राप्त होतो, विवेक सत्संगतीने होतो आणि सत्संगती ही ईश्वर कृपेनं प्राप्त होते. म्हणून शास्त्रकाराने कृपा 4 सांगितल्या महाराज. एक ईश्वरी सत्ता, 2 क्षमा करा, कृपा 4 सांगितल्या. एक ईश्वरी कृपा, 2 श्रीगुरु म्हणजे संत कृपा, 3 शास्त्र कृपा आणि 4 अंतःकरण कृपा. या वरच्या 3 कृपेला सगळ्यात महत्वाची कृपा कोणती असेल तर ती ईश्वर कृपा आहे. संत संगतीनं विवेक उत्पन्न होतो, पण तो संत संग उत्पन्न निर्माण होण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी, तो सत्संग भेटण्यासाठी ईश्वराची कृपा असावी लागते. ईश्वरी कृपा झाली तरच सत्संग भेटतो, सत्संग भेटतो, नाही तर भेटत नाही. आपलं परमभाग्य आहे सगळ्यांचं की आपणा सर्वांना सत्संगती प्राप्त होते आणि सत्संगतीमध्ये वेदांत शास्त्राचं श्रवण घडतं. त्याला अपातता श्रवण म्हणतात. श्रवणाचे 3 प्रकार आहेत, अपातता श्रवण, अंगी श्रवण आणि अंग श्रवण. म्हणून ज्ञानोबरायांनी श्रवणाची व्याख्या सांगत असताना खूप सुंदर सांगितली. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. परीक्षिती राजा 7 दिवसात ऐकला आणि 7 दिवसात मुक्त झाला. आम्ही का ऐकत नाही, ऐकलो तर आम्ही का मुक्त होत नाही? परीक्षिती राजासारखं आम्ही ऐकत नाही बरं का. श्रवण केलं पाहिजे, अपातता श्रवण झालं पाहिजे आणि झालं तरच विवेक उत्पन्न होतो आणि विवेकानं चिदचिद ग्रंथीची निवृत्त होतो. मुद्दा इतकाच आहे की ज्ञानोबराय फार सुंदर दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात की जसं राजहंस पक्षी सारभूत दूध घेतो, सोनार जसा शुद्ध सोनं घेतो, 2 दही घुसळल्यानंतर शुद्ध लोणी घेतो, असारतात टाकून देतो. आणि 4था दृष्टांत ज्ञानोबरायांनी सांगितला, कोंडा असणारा बाजूला टाकतो आणि शुद्ध असणारं, प्युअर असणारं बीज आपण स्वीकारतो. त्या पद्धतीनं तत्वज्ञानी पुरुषानं असार अशा गोष्टीचा, प्रपंचाचा त्याग करून साररूप परब्रह्म तत्वाचा स्वीकार केलेला आहे. आणि हा विवेक आपल्या ठिकाणी जागृत जर झाला तर ज्ञानोबरायांनी ओवी दिली, तैसे विचारिता, विचार करता विवेक उत्पन्न होता, विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, प्रपंच सहजच निवृत्त होईल. आणि मग तत्वता तत्व उरले. ज्ञानी पुरुषाला जे तत्व उरतं त्या तत्वाचा होतो. आणि मग ज्ञानोबराय आम्हाला सांगतात बरं का, मग आता काय करा, म्हणून अनित्याच्या ठाई, अनित्य जे आहे ना त्या अनित्याच्या ठाई म्हणजे ठिकाणी
तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे त्या तत्वज्ञानी पुरुषानं दोघांचाही निष्कर्ष करून त्यांची अनित्याच्या ठिकाणी अस्तिक्य बुद्धी राहिलेली नाही. तद्वत आपणही अनित्याच्या ठिकाणी अस्तिक्य बुद्धी न ठेवता ती नित्य परब्रह्म परमात्म्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवावी. हा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात निमित्त करून. आणि भगवान ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात की तो तत्वज्ञानी पुरुष जो विचाराच्या द्वारे त्या यथार्थ बोधावर प्राप्त झालेला आहे, अनित्याचा त्याग करून नित्याचा स्वीकार केलेला आहे, त्या पद्धतीनं आपणही अनित्याच्या ठिकाणी अस्तिक्य बुद्धी न ठेवता नित्य असं शुद्ध परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणीच अस्तिक्य बुद्धी ठेवली पाहिजे. असा विचार भगवान श्रीकृष्ण प्रस्तुतच्या श्लोकामध्ये म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 16व्या क्रमांकाच्या श्लोकावर नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस तत्वदर्शिवी या श्लोकावर फार चिंतन सुंदर अशा पद्धतीने सांगतात. मी माझ्या अल्पशा अभ्यासाप्रमाणे श्री गुरु वक्ते बाबा श्री गुरु तुंतुणे शास्त्री महाराज यांच्याजवळ काही थोडाफार वेदांताचा अभ्यास केलो. त्यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी व्यासपीठावर श्री ज्ञानोबा यांच्या या ओवीवर किंबहुना भगवान श्रीकृष्णांच्या या श्लोकावर थोडासा विचार मी माझ्या अल्पशा मतीप्रमाणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं असेल, काही अपशब्द असतील तर तो व्यक्तिगत माझा दोष आहे, याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. आणि म्हणून झालेली ही सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री परब्रह्म परमात्मा पांडुरंग यांच्या चरणावर श्री गुरु भक्ती बाबा शास्त्री महाराज तुंतुणे शास्त्री महाराज यांच्या चरणावर आपण देव स्वरूप असणारे सर्व श्रोते सज्जन मातृवर्ग पितृवर्ग आपल्या सर्वांच्या चरणावर हे पुष्प अर्पण करतो. श्री गुरु देशमुख काकांच्या चरणावर हे पुष्प अर्पण करतो. आणि मी या ठिकाणी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा.